या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट होऊन निवडणूक लढवणार असून महापालिकेवर आघाडीचा महापौर बसवण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला। ही बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली। बैठकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे सोलापुरात दाखल झाले होते। बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले, भाजपच्या विरोधात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणूक संयुक्तपणे लढून आघाडीचा महापौर बसवणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे। त्यासाठी सर्व घटक पक्षांनी आपापली पूर्ण ताकद पणाला लावणे गरजेचे आहे। तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पार्टीलाही सोबत घेण्याचा मनोदय व्यक्त केला। बैठकीस माजी आमदार प्रकाश येलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादीकर, शंकर पाटील, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर, शहर प्रमुख नाना मोरे, माकपचे युसुफ शेख, मेजर अनिल वासम, मनसेचे विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, तिरुपती परकीपटला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सगळ्यात महापालिकेच्या निवडणुका ज्या 29 आहेत त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिका महत्त्वाची महापालिका आहे आणि त्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहेत, आडमासरांची कम्युनिस्ट पार्टी आहे, त्याप्रमाणे मनसे पण आहे, वंचित पण आपल्याकडे आलेले आहे, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीसुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या बैठकीसाठी आम्ही सर्वजण होतो। माझे जुने सहकारी 10 वर्ष आम्ही जे आमदार होतो ते प्रकाश येलगुलवारजी आहेत आणि आडम मास्तरांचा फोन आला, ते पण आमच्याबरोबर आमदार होते। इथे सर्व मान्यवर गाडेकरजी आहेत, नरोटेजी आहेत, ही सगळी मंडळी आहेत आणि आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि अशा या बैठकीमध्ये महाविकास आघाडी होणार कारण काही आमच्या विरोधकांना असं वाटलं होतं की यांची आघाडी होतच नाही आहे आणि ते उड्या मारत होते की नाही आता हे होत नाही म्हणून। परंतु प्रत्यक्षात परवा आमची अशीच फोनवर चर्चा झाली। प्रकाशजींनी फोन केला, आडमासांनी फोन केला, नंतर नरोटेजींनी फोन केला, गाडेकरांनी फोन केला आणि ते मी ताईंना सांगितलं, ताई आपली आघाडी करायची म्हणजे करायचीच आणि ती आज आम्ही त्या ठिकाणी केलं। हा योगायोगाने आज सोनेजींचा वाढदिवस पण आहे, प्रणिती शिंदे ताईंचा वाढदिवस आहे। 9 तारखेला राज ठाकरे साहेबांचा 9 आकडा महत्त्वाचा आहे। आमचे धडाडीचे तरुण तडफदार आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। असं 9 सगळं जोडून आलं म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं, आम्ही सर्वजण एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत। म्हणजे निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटलाच त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य द्यायचं, हा माझा तो माझा न करता त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की आपली मॅक्झिमम त्या ठिकाणी जागा बहुमताकडे कशी येईल आणि बहुमता दृष्टिकोनातून महापौर आपला महाविकास आघाडीचा कसा बसेल त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू झालेली आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीने आज काम चाललं आहे, इथं बिडी कामगार आहेत, तिथं कामगार असतील, इथं शेतकरी आहे, इथे बाकी सगळे उद्योजक पण आहेत थोडे बहुत, या सगळ्या दृष्टिकोनातून कंटाळा आला यार भाजपचा आणि म्हणून आणि आता अनेकांनी मला सांगितलं कधी येणार तुम्ही, कधी येणार सोलापूरला या तुम्ही, महाविकास आघाडी होऊ द्या, असं अनेक मान्यवरांनी मला यातून फोन करून सांगितलं होतं। मग आम्ही आज माननीय उद्धव साहेबांची चर्चा करून आज आम्ही ती आघाडी आज इथे आम्ही डिक्लेअर करत आहोत। ही महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवणार आहोत। त्यामध्ये वंचित आणि समाजवादी पार्टीसुद्धा आम्हाला साथ देते, भाजपच्या अगेन्स्टमध्ये भाजप नको हे सगळ्यांनी आता निश्चित केलं आणि वर त्या ठिकाणी उद्धवसाहेब महाविकास आघाडीचे नेतेच आहे, शरद पवार साहेबांच्या सोबत आहे, बाकी सगळे काँग्रेसच्या सोबत आहेत। तर त्यामुळे आता कळून चुकलं नगरपालिके निवडणुकीमध्ये नगरपालिकेत जो का भ्रष्टाचार प्रचंड रूपाने झाला तो आता इथे होऊ नये म्हणून आत्तापासून काळजी, म्हणजे निवडणुका 2-4 दिवसात कधी पण जाहीर होतील, मग तो काळ तो वेळ जो मिळेल त्या वेळेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आत्तापासून जर केलं तर आम्ही 2-4 दिवसात आमचे सर्व पदाधिकारी बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील, म्हणजे आमच्या कोणत्या जागा कशा आहे पॉझिटिव्ह, मग यांच्या कोणत्या जागा आहे। आता यांच्या बैठका आता रोज चालू होतील। अजय
तुमच्या बैठका रोज चालू होतील. म्हणजे आमचे पण अजून काही पदाधिकारी आहेत ते पण येतील त्याच्यामध्ये, असं नाही की नाही आहे. आमचे आत्ताच मुंबईत शिवसेना म्हणून मिटिंग झाली, त्यामध्ये आमचे कोळकेळे साहेब संपर्कप्रमुख असल्यामुळे तिकडे गेले, पण त्यांचे दुर्दैवाने त्यांचे काका वारले म्हणून ते तिथून लगेच गेले होते. पण ते म्हणे आता मी येतो. तर आदेशच असा आलेला आहे त्यांना, आमच्या सगळ्या लोकांना, की कोणत्याही परिस्थितीत 3 दिवस त्या ठिकाणी सोलापूरचा पूर्णपणे दौरा करा. आज महाविकास आघाडी झाल्यामुळे त्या ठिकाणी आता सगळे एकदम जॉईंटली पण होतील. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसुद्धा बळ मिळेल आणि तुमच्यामुळे त्या ठिकाणी अजून आपण सगळे एकत्रपणे काम करूया. मोठा मेळावासुद्धा त्या ठिकाणी घ्यायचा असा आडम मास्तरांचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी घेऊ. आम्ही पण आमचे कोण ज्येष्ठ नेते अजून येईल ते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलू. आणि मी तर निश्चितपणे सांगेल की ही आघाडी महाविकास आघाडी झाल्यानंतर माननीय उद्धवजींची पण सभा होईल, पवारसाहेबांची सभा होईल, बाकी सुशीलकुमार शिंदेजी आहेच इथे, असे सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचीसुद्धा सभा होईल. आणि आम्ही सगळे डोर टू डोर जाणारे लोक कार्यकर्ते आहोत. त्या कार्यकर्ते डोर टू डोर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी आम्ही काम हे करून ही महाविकास आघाडी प्रचंड मतांनी निवडून येऊन महापौर हा महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे ही सगळ्यांनी जिद्द बांधलेली आहे. आणि ते त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य, आपल्या सगळ्या लेखणी पत्रकारांचंसुद्धा आणि चॅनलवाले आमच्या सगळ्या मित्रांचंसुद्धा सहकार्य हवं आहे ही विनंती करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.